आज आपण पारंपरिक पद्धतीने मऊसूर आणि स्वादिष्ट खरवस बनवणार आहोत। ही महाराष्ट्रीयन खास गोड रेसिपी अगदी सोपी असून कमी साहित्यामध्ये तयार होते। घरच्या घरी परफेक्ट खरवस कसा बनवायचा हे या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दाखवले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी अर्धा लिटर होईल एवढं खरवस घेतलेलं आहे बघा। खरवसपासून मी किस बनवणार आहे। प्रथम मी भांड्याला पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा लिटर होईल एवढा खरवस ओतून घेतलेला आहे बघा। आता आपल्याला कुकरमध्ये ठेवून एक 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलंय बघा। आता आपल्याला शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत। यावरती एखादी प्लेट तुम्ही झाकू शकता का। यामध्ये मी पाणी घातलेलं आहे बघा खाली कुकरमध्ये। आता आपल्याला याला 3 ते 4 होईल एवढे शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत। मी बघा कुकरला शिजवून घेतला आहे। याला एक 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत। यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे बघा। आणि आता मी कुकरच्या डब्यामधून हे काढून घेत आहे बघा। आणि याला पाणी अजिबात वापरायचं नाही, आपण दूध पण वापरायचं नाही, हाय असंच शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे बघा एकदम घट्टसर कसं निघतं हे बघा। अशा प्रकारे हे आपलं खरवस निघलेलं आहे। आता याला आपल्याला किसणीनं किसून घ्यायचं आहे बघा। आता अशा प्रकारे आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। एक 4 शिट्ट्या दिल्यात बघा कुकरला। आणि कोण कोण कसं बनवते की यामध्ये दूध पण घालतात। दूध वगैरे आपल्याला काहीही वापरायचं नाही, थोडंसं पाणी पण यामध्ये वापरतात। आपण पाणी पण वापरायचं नाही, आपल्याला याचा किस बनवायचा आहे। किस बनवू शकताय किंवा आपण वड्या पण याच्या बनवू शकतोय। लहान मुलांना खायला एकदम हे खूप छान लागतं बघा। हे आपला अशा प्रकारे किस पडलेला आहे। आपल्याला सगळा किस असा किसून घ्यायचा आहे बघा किसणीनं। बघा अशा प्रकारे आपल्या खरवसचा किस पाडून तयार झालेला आहे। आता आपल्याला कढईमध्ये पाणी पूर्णपणे आटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा। तर चला आपण हा किस भाजून घेऊया व्यवस्थित। प्रथम मी गॅसवर कढई ठेवून बघा गॅस पेटवलेला आहे। आता गॅस फास्टच ठेवलेला आहे मी। हा अर्धा किलोचा खरवस किस पाडून घेतलेला आहे बघा। आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे, पूर्णपणे पाणी आटूपर्यंत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। याचा कलर पूर्णपणे चेंज व्हायला पाहिजे भाजताना। याला आपल्याला एक 10 मिनिटं तरी पूर्णपणे पाणी आटून फडफडीत व्हायला पाहिजे बघा हा किस। मग आपला किस भाजला समजायचा। हा पचण्यासाठी जड असतो, लवकर हा पचत नाही, त्यामुळे प्रमाणातच हे खायचं, जास्ती खायचं नाही, नाहीतर पोट जड होतंय। 2 ते 3 मी वेलची घेतलेले आहेत बघा। याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याला साखर बघा किती लागणार आहे। हा अर्धा किलोचा खरवस आहे, त्यामुळं 1-1.5 वाटी होईल एवढी मी साखर घेतली आहे बघा। 1 वाटी पहिला मी घालणार आहे। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला कितपत गोड पाहिजे तुम्हाला। परत आणि मी अर्धी वाटीवर घालताय बघा। 1.5 वाटी साखर घातलेली आहे अर्धा किलो खरवससाठी। आता याला आपल्याला पाणी सुटते बघा पूर्णपणे, साखरेचं पाणी होतं यामध्ये। आता मी वेलदोडे टाकत आहे बघा। आपल्याला गॅस बारीक करून हे हलवत राहायचं आहे। मी गॅस मंद आचेवरती ठेवलाय बघा। अशा प्रकारे आपलं खरवस भाजून तयार झालेलं आहे। आता आपल्याला ताटाला थोडंसं तूप लावायचं आहे बघा आणि ताटामध्ये हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी तूप लावून घेतले ताटाला। आता यामध्ये आपल्याला थोडंसं जाडसर होईल असं पसरून घ्यायचं आहे। फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी पण महिनाभर राहू शकतोय आणि याच्या वड्या पाडून जरी ठेवलं तरी पण चालतंय आपल्याला। साखर घातल्यानंतर कमीत कमी यामध्ये वाटीभर तर पाणी सुटलं होतं बघा साखरेचं। ते पूर्णपणे मी आटवून घेतलेलं आहे बघा पाणी। आता हे एकदम सळसळीत झालेलं आहे। आता आपल्याला याला ताटामध्ये थोडंसं पसरून घ्यायचं आहे बघा। बघा अशा प्रकारे आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे बघा एकदम जाडसर।
एका वाटीच्या साह्याने आपल्याला असं करून घ्यायचं आहे बघा. गरम आहे तोपर्यंत ताटाला थापून घ्यायचं आहे, नाहीतर हाताला एकदम साखर असल्यामुळे जास्त पोळतं हे. एकसारखं हे बघा अशा प्रकारे मी एकसारखं थापून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्या एकदम त्रिकोणी आकारामध्ये वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपला खरवसचा किस तयार झालेला आहे. तुम्ही हा हवाबंद डब्यात ठेवून 1 महिनाभर होईल एवढं खाऊ शकताय सा. याच्या वड्या पण तुम्ही तयार करू शकताय बघा. एकसारखं ताटामध्ये थापून वड्या पण तयार करू शकताय तुम्ही याच्या. एकदम हे खायला पौष्टिक आहे, मुलांनाही खायला तुम्ही देऊ शकता हे. आता तुम्ही ट्राय करून नक्की सांगा खरवसचा किस कसा तयार झाला आहे. तयार झाला आहे ते. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.